आस्था रोटी बँकेच्या वतीनं अक्षय तृतीयेला सेवाभावी उपक्रमाची मेजवानी तर भगवान परशुराम जयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आस्था रोटी बँकेच्या वतीनं अक्षय तृतीयेनिमित्त सोलापूर शहरात माणुसकीचा सुवास पसरवणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। प्रारंभी भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र तडवळकर, डॉक्टर जानवी माखीजा, लक्ष्मीकांत बिराजदार यांची उपस्थिती होती। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आमरस आणि पुरणपोळीच्या मिष्ठान्न भोजनाची मेजवानी देण्यात आली। तर कुमठानाका रोडवरील भारत माता नगरीत राहणाऱ्या महिला कुष्ठरुग्ण वर्गासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मिष्ठान्न भोजनानंतर कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हरिभक्तपरायण अरुंधती महाराज भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कीर्तन सादर केलं। बापाला सांगा, ए बाबा जा उसाला पाणी घाल। ते काय म्हणते, पप्पा मला कुठं जायचंय? तर ते अभिमानाने सांगते माझे वडील काय आहेत, वकील आहेत। एखाद्याचा बाप डॉक्टर असावा, ते अभिमानाने सांगते माझा बाप डॉक्टर आहे। एखाद्याचा बाप पोलीस असावा, ऑफिसर असावा, ते अभिमानाने सांगते माझा बाप पोलीस आहे। पण एखाद्याचा बाप शेतकरी असेल ना तर अभिमानाला काय सौभाग्याला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घरी माझी आई आहे, घरी माझा बाप आहे, घरी माझी चिमुकली मुलगी आहे, घरी माझी बायको आहे, याचा विचार न करता स्वतःच्या अंगावरती 100 गोळ्या खाऊन येणारे सैनिक आपल्याकरता तिथे जगतायत। म्हणून आपण या ठिकाणी शांतपणे कीर्तन ऐकू शकतो। कीर्तन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय छंछुरे, निलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, संपदा जोशी, अनिता तालिकोटी, राधा मॅडम, मंगल पांढरे, अविनाश माचरला आदींनी परिश्रम घेतले। भगवान परशुराम आणि बसवेश्वर जयंती एकत्रित दरवर्षी जवळपास एकत्रितच येत असतं। अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशी किंवा एखादा अगोदर असं पहिल्यांदाच इथं एकत्रितपणे तुम्ही जयंती साजरा करता। त्यामुळं रामभाऊ म्हटले आत्ता की आपण आता आस्थेने सगळे एकत्रित येणं गरजेचं आहे। तर तुम्ही हे एकत्रितपणे आम्हाला सगळे एकत्रितपणे आणलात आणि आपलं काय युनायटेड इंडिया जो म्हणतो तो असंच वाढीस लागावा आणि आपण सगळे एकत्रित यावा, हेच या जयंतीनिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना सदिच्छा। त्यांचं कीर्तन हे खूपच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला असं आश्चर्य वाटलं की मला एकदाही घड्याळ बघावं असं वाटलं नाही। हे त्यांचं यश आहे असं मला वाटतं त्यांच्या कीर्तन। एकतर भगवान परशुरामाविषयी पण त्यांनी सांगितलं आणि बसवेश्वराविषयी पण सांगितलं। हे सगळे अवतारी पुरुष असं म्हणतो। माझ्यासारख्याला कधी कधी प्रश्न पडतो, मी त्यातला नाही, कीर्तनकारांचे विषय असतील कदाचित, परंतु हे सगळे जे अवतार आहे रामापासून कृष्णापासून सगळ्यांचे परशुरामांपासूनचे त्यांच्या हातात शस्त्र आहे आणि गंमत हे शस्त्र घेऊनच जन्माला आले असतील असं मला वाटतं।